समांतर असतात बघा, लक्षात घ्या. या बाजू परस्परांना समांतर म्हणजे काय, ही पहिली बाजू ह्या दुसऱ्या बाजूला समांतर आहे, तिसरी बाजू चौथ्या बाजूला समांतर आहे. परंतु याच्यामध्ये समोरासमोरच्या बाजू, ह्या समोरासमोरच्या बाजू एकमेकांना एकरूप असतात. ठीक आहे. म्हणजे आपण समजा नावं दिली, याला ए म्हटलं, याला दुसऱ्या बाजूला इथं बी म्हटलं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण ह्या बाजूला सी आणि याला डी असं म्हटलं. यामध्ये ए बी ही बाजू डी सीला एकरूप आहे आणि एडी ही बाजू बी सीला एकरूप आहे. ही सगळ्यात पहिली तुम्ही याची प्रॉपर्टी लिहून टाका. याच्यामध्ये ए बी ही बाजू ही समान आहे बाजू डी सीला, तसेच बाजू एडी ही समान आहे बाजू बी सीला. पण सगळ्या बाजू एकमेकांना समान नसतात. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये याच्यात कधी पण समोरासमोरचे सम्मुख कोण म्हणजे ए च्या समोरचा कोण कोणता आहे तर सी, हा ए हा सी ला एकरूप असतो. तसेच कोण डी जो असतो तो कोण बी ला एकरूप असतो. लक्षात घ्या. मग दुसरी प्रॉपर्टी काय तर सम्मुख कोण एकरूप असतात. सम्मुख भुजा आणि सम्मुख कोण यांच्या जोड्या एकरूप असतात. म्हणजे कसं, आता जो अँगल ए तुम्हाला दिसतोय ना, तो अँगल ए हा समान आहे कोणाला तर अँगल सी ला, आणि अँगल डी हा समान आहे अँगल बी ला. अँगल डी हा समान आहे अँगल बी ला. बस इतकं साधं सिंपल लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि मग आता याच्यामध्ये जर तुम्ही लोकांनी पाहिलं की बाबा याची परिमिती काय, तर परिमिती काय, ह्या सगळ्यांची बेरीज केली तर परिमिती तयार होते. म्हणजे ए बी अधिक बी सी अधिक डी सी अधिक एडी म्हणजे परिमिती तयार झाली. पण ते जनरली काय एवढं काय क्वालिटी क्वेश्चन काय वाटत नाही. आणि मग आपण थोडं पलीकडे आपण गेलो, समभुज चौकोनामध्ये आपण गेलो, तर ह्या दोघात नेमका फरक काय बघा. तर नेमका फरक असा येतो की समभुजमध्ये आकृती याच सारखी दिसते, परंतु 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 आता फरक बघा सगळ्यांनी. यामध्ये फक्त समोरासमोरच्या बाजू एकरूप असतात, परंतु या समभुज चौकोनामध्ये सगळ्याच्या सगळ्या बाजू एकमेकांना एकरूप असतात. सगळ्या बाजू परस्परांना एकरूप असतात. आणि मग त्यामध्ये काय होतं नेमकं की बाबा याच्यामध्ये बाजू ए बी ही बाजू बी सीला एकरूप आहे, त्यानंतर तीच बाजू परत सी डीला एकरूप आहे आणि तीच बाजू परत एडीला एकरूप आहे. चारही बाजू समान असतात. परंतु कोणांच्या बाबत समोरासमोरचे कोणच फक्त एकमेकांना काय असतात ते एकरूप असतात. हे पण लक्षात ठेवता आलं पाहिजे आपल्याला. एकदम बेसिक आहे. म्हणजे काय तर यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पहिली प्रॉपर्टी आपण काय शिकलो तर सगळ्या बाजू एकमेकांना समान. तर बाजू ए बी ही समान आहे बाजू बी सीला, ती बाजू समान आहे बाजू डी सीला, आणि तीच बाजू समान आहे कशाला एडीला. चारही बाजू एकमेकांना एकरूप असतात. परंतु कोणांच्या बाबतीमध्ये इकडची प्रॉपर्टी ती प्रॉपर्टी सेम राहते. समोरासमोरच्या कोणांच्या जोड्या एकरूप असतात. म्हणजे अँगल ए हा समान आहे अँगल सी ला, म्हणजे हे समोरासमोरचे कोण झाले. आणि त्याच्यानंतर अँगल बी हा समान असतो कशाला तर अँगल त्याच्या समोरच्या डी ला. हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. ठीक आहे. आता त्याच्यानंतर परिमिती काय, 4 गुणिले बाजू ए बी, बाजू बी सी, बाजू डी सी आणि एडी सगळ्या बाजू सारख्याच आहेत. एक जरी बाजू कळली, समजा ही बाजू 5 सेमी तर सगळ्याच बाजू 5 सेमी आहेत, त्यामुळे परिमिती डायरेक्ट 4 गुणिले बाजू करता येते आपल्याला. परंतु त्याच्यापेक्षा महत्त्वाचं ह्या दोघांचं नेमकं आता जे क्षेत्रफळाचं सूत्र आहे ना त्याच्यावर प्रश्न पडू शकतो. याचा येणार नाही पण त्याचा प्रश्न येईल 100%. पहिलं क्षेत्रफळ कसं काढतात ते एकदा बघा सगळ्यांनी. तर क्षेत्रफळ म्हणजे काय तर सरळ सरळ तुम्हा लोकांना याच्यामध्ये एक पाया तुम्हा लोकांना दिला पाहिजे त्यांनी प्रश्नामध्ये, आणि एक तुम्हा लोकांना उंची दिली पाहिजे. काय दिली पाहिजे, उंची दिली पाहिजे. त्याचं क्षेत्रफळ काय, फक्त आणि फक्त पाया गुणिले उंची, हे झालं समांतर भुजसाठी तुम्हा लोकांना असलेलं क्षेत्रफळाचं सूत्र. परंतु समभुजमध्ये काय करायचं, याच्यामध्ये हे सूत्र तर ॲप्लाय होतच, परंतु त्यात अजून एक सूत्र ॲप्लाय होतं. ते सूत्र काय तर ते कर्णांचं सूत्र आहे. बरं लक्षात घ्या. पहिल्यांदा हे सूत्र तिथे ॲप्लाय होईल का तर होईल. काय सूत्र आहे ते बघा. ते किंवा क्षेत्रफळ बरोबर काय तर क्षेत्रफळ बरोबर इथं पाया गुणिले उंची हे ॲप्लाय होणार, कंपल्सरी होणार. परंतु याच्यामध्ये पायाने उंची जर दिली नाही तर तुम्हा लोकांना थोडंसं एक वेगळं एक सूत्र आहे. त्या सूत्रामध्ये तुम्हा लोकांना पहिल्यांदा इकडून या साईडला इथून एक कर्ण जातोय, हा दुसरा इथून एक कर्ण येतोय, दोन्ही कर्ण परस्परांना काटकोनातच छेदतात हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यामध्ये एक सूत्र असं तयार होतं की यामध्ये तुम्हा लोकांना किंवा असं टाकायचं आहे, आणि किंवामध्ये तुम्हा लोकांना सूत्र आहे क्षेत्रफळाचं 1/2 गुणिले कर्णांचा गुणाकार. 1/2 गुणिले काय कर्णांचा गुणाकार. तर फक्त याच्यावरती ह्या सूत्रावर तुम्हा लोकांना कर्ण दिल्यानंतर
क्षेत्रफळ काढता येत असल्यामुळं इथं विचारलं जाऊ शकतं, किंवा तुम्हा लोकांना कर्ण दिले जातील, बाजू काढा म्हणतील, किंवा बाजू दिल्या जातील आणि कर्ण काढा म्हणतील. मग ते कसं काय आपण त्या प्रश्नामध्ये आता बघूया. तर हे सगळ्या बेसिक प्रॉपर्ट्या सगळ्या लिहून ठेवा आणि ह्या बेसिक प्रॉपर्ट्यांवरती आधारित आता आपण बघूया नेमकं आता गणित कुठल्या पद्धतीचं पडतंय. तर प्रश्न एकदम भारी तुम्हाला विचारला गेलाय. त्यांनी म्हटलं एका समभुज चौकोनामध्ये काय म्हटलं गेलंय की कर्णांची लांबी अनुक्रमे 24 सेमी आणि 32 सेमी आहे. ठीक आहे. आता 24 आणि 32 तुम्हाला लोकांना कर्ण दिलेत आणि चौकोनाचा प्रकार कोणता आहे तर समभुज चौकोन आहे. समभुजाचं नावच तुम्हाला कळते की सगळ्या बाजू सारख्या असलेला असा तो. ठीक आहे. मग आपण काय करूया, एकदा समभुज चौकोनच काढून घेऊया. मग समभुज चौकोन म्हणजे सगळ्याच्या सगळ्या बाजू तुम्हाला लोकांना आता समान दाखवायचं, वर लक्षात घ्या. सगळ्या बाजू आपण अशा समान दाखवून घेतल्या. ठीक आहे. त्यात तुम्हाला लोकांना जे 2 कर्ण आहेत त्या 2 कर्ण तुम्हाला लोकांना इथे मी ड्रॉ करून दाखवतो. हा पहिला कर्ण आपण दाखवला, इथला हा आपण दुसरा कर्ण दाखवला. ठीक आहे. हे दोन्ही कर्ण परस्परांना काटकोनातच छेदतात, ही त्याची प्रॉपर्टी आहे, लक्षात ठेवा सगळ्यांनी. आणि त्याच्यामध्ये मग आता त्याने काय म्हटलंय, कर्णांची लांबी ही 24 सेमी आणि 32 सेमी. आता 24 आणि 32 तुम्ही पाहू शकता. हा इकडचा जो कर्ण आहे बघा, इथं एक मार्कर आणि अजून एक मार्कर, असे जवळपास एक 2-2.25 मार्कर तुम्हाला लोकांना इथे इथून लांबी पडते. इथं बघा 1, इथं 2 आणि इथं 3. हा लांबवाला कर्ण आहे आणि इकडचा छोटावाला आखूडवाला कर्ण आहे. ठीक आहे. मग तो 24चा कोणता आहे तर हा 24चा आहे, हे लक्षात घ्या. हा जो कर्ण आहे ना, हा वाला कर्ण, हा 24 सेंटीमीटरचा आहे आणि हा जो कर्ण आहे ना, हा आपला 32 सेंटीमीटरचा आहे. क्लिअर सगळ्यांना. मग आता 24 आणि 32 मध्ये काय होतं नेमकं, हे जे कर्ण आहेत ना हे परस्परांना काटकोनात छेदतात, ही पहिली प्रॉपर्टी. आणि काटकोनात छेदल्यानंतर ते परस्परांना दुभागतात, 2 समान भाग करतात. इथून हे 2 समान भाग करतात, म्हणजे याचे 2 समान तुकडे होतात आणि याचे पण 2 समान तुकडे होतात. तर तुकडे किती कितीचे होतील तर हा जो कर्ण इकडचा, हा जो कर्ण तुम्हाला लोकांना दिसतो इकडचा हावाला कर्ण, हा आहे 24 सेंटीमीटरचा. तर त्याचे 2 तुकडे केले तर इथं 12 बनलं आणि मित्रांनो इथेही 12 बनलं. क्लिअर. दोन्हीकडे काय झालं, 12-12 असं झालं. त्यानंतर हा जो दुसरा कर्ण आहे तर हा दुसरा कर्ण जर आपण इथे व्यवस्थितपणे पाहिला तर हा कर्ण आहे टोटल किती बाबांनो, हा 32 सेंटीमीटरचा. ह्याचे 2 समान तुकडे आपण केले तर 32चे 2 तुकडे करा तर 16 दुने 32. तर हा असणार किती माहिती आहे का, हा असणार 16 सेंटीमीटर आणि हा पण असणार 16 सेंटीमीटर. क्लिअर सगळ्यांना. आणि मग आता आपल्याला फक्त याच्यामध्ये डोकं कुठं लावायचं माहिती आहे का, हा 12 आहे, हा 16 आहे, इथला हा 12, हा 16 आहे. आपण फक्त एवढ्या भागामध्ये जरा फोकस करूया, जेणेकरून आपल्याला याची जी काय बाजू असेल त्या बाजूला समजा आपण एक्स असं मानलं तर ती बाजू काढता येईल. इथे एक काटकोन त्रिकोण तयार होतो. काय होतं, इथे एक काटकोन त्रिकोण तयार होतो. मग आपण जर पायथागोरसचं जर प्रमेय आपण लावलं, आपण जर पायथागोरसचं प्रमेय लावलं व्यवस्थितपणे, जे तुम्हाला मागाशी काटकोन त्रिकोणात मी शिकवलं, त्या पायथागोरसच्या प्रमेयानुसार जर आपण गेलो तर 12 आणि 16 हे पायाने उंची आहेत, बरोबर. ही बाजू म्हणजे त्याचा कर्ण आहे, लक्षात घ्या तो. ठीक आहे. तो कर्ण आपल्याला काढायचा आहे. तो कसा बघा, तो एक्सचा वर्ग बरोबर 12चा वर्ग अधिक काय तर 16चा वर्ग. 12चा वर्ग अधिक 16चा वर्ग. मग त्या 12चा वर्ग काय तो असेल 144 आणि 16चा वर्ग काय तो 16चा वर्ग इथं 256. क्लिअर. आणि मग जर का आपण त्या दोघांची आता बेरीज केली तर दोघांची बेरीज काय येते माहिती आहे का, तर 400 येते. आणि जर दोघांची बेरीज 400 येते, एक्सचा वर्ग बरोबर 400 असेल तर एक्स बरोबर 20 येतं आणि ते आहे सेंटीमीटरमध्ये. तर तुम्हा लोकांना काय मिळालं माहिती आहे का, तर त्याची बाजू मिळाली 20 सेंटीमीटर. आणि त्याने प्रश्न इतका भारी विचारलाय, त्याने विचारलंय त्याची परिमिती किती. तर पहिल्यांदा आपण आता याची परिमिती काढू. तर ह्याची एक बाजू ही किती मिळाली बाबा, आपल्याला 20 सेंटीमीटर मिळाली पायथागोरसच्या प्रमेयावरती आधारित. आणि जर ही एक बाजू 20 सेमीची असेल तर तुम्हा लोकांना परिमिती म्हणजे काय, तर आता परिमितीमध्ये हा समभुज चौकोन आहे. समभुज म्हटलं की याच्या सगळ्या बाजू कशा, ही बाजू ही बाजू ही बाजू ही बाजू सगळ्या कशा पाहिजेत, एकरूप पाहिजेत. एक बाजू 20 आहे तर सगळ्या बाजू 20 आहेत, बरोबर. मग 20 अधिक 20 अधिक 20 अधिक 20 करण्यापेक्षा आपण त्याला 4 गुणिले 20 असं करूया. तर आपण त्याला असं म्हणू ना की 4 गुणिले बाजू, आणि मग ते किती येतंय तर 4 गुणिले बाजू जर आपण केलं तर 4 गुणिले 20 म्हणजे 20 चोक इथं इथं 80 आणि ते असेल 80 सेंटीमीटर. तर तुम्हाला उत्तर पाहिजे ते 80 सेंटीमीटर त्याच्या परिमिती संदर्भात, त्याच्या परिमिती संदर्भात. मग याची परिमिती किती आली 80. तर सगळ्या ऑप्शन्समध्ये हा एकच पर्याय 80 तर हा राईट असणारच आहे. पण आता आपण इथं क्षेत्रफळही चेक करूया. आता तुम्हाला लोकांना हे जे मी शिकवलं हे होतं, त्याच्या बाजू काढली, बाजूवरून आपण परिमिती काढली आणि हे तुम्हाला लोकांना परीक्षेला विचारलंच पाहिजे आणि खूप थोडं चांगलं क्वालिटी क्वेश्चन येतो. आणि मग त्याच्यापेक्षा थोडंसं व्यतिरिक्त आपण आता ते डायरेक्टली क्षेत्रफळ काढायचा आपण प्रयत्न करू. आणि त्यासाठी आपल्याकडे एक जनरल सूत्र आहे की बाबा समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ काढताना, कुठल्याच चौकोनाचं समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ काढताना फॉर्म्युला आपल्याकडे काय माहिती आहे का, 1/2 गुणिले कर्णांचा गुणाकार, कर्णांचा काय तो गुणाकार. मग काय करायचं, 1/2 गुणिले कर्णांची लांबी किती आहे, एक कर्ण 24चा आहे, दुसरा कर्ण 32चा आहे, तर लिहून टाकायचं 24 गुणिले 32.
एवढंच करायचं, 24 गुणिले 32 करायचं. आणि मग आता आपण याला भाग दिला, इथं बे एक बे, बे एक बे, बे दुने 4 आणि 12 गुणिले 32 केलं की तुमचं उत्तर समोर येईल. तर 12 दुने इथं 24 आला, हातचा आला 2 आणि 12 त्रिक 36 आणि 36 आणि 2 काय आलं, तर इथं आला तुम्हाला 38, 384 चौसेमी. तो असेल काय, तर 384 चौरस सेंटीमीटर, जे तुम्हाला लोकांना दिसतंय पर्याय क्रमांक 2 मध्ये. दोन्ही उत्तरं मागचं आणि आत्ताचं उत्तर दोन्ही उत्तर बरोबर आहेत. क्लिअर. सो असे प्रश्न परीक्षेला एक्सपेक्ट करा. ठीक आहे, हे चांगले प्रश्न आहेत. त्यानंतर आता पुढे थोडा पुढचा एक भारी प्रकार आहे, तो म्हणजे समलंब चौकोन, म्हणजे ट्रॅपेझियम किंवा ट्रॅपेझॉइड असं त्याला म्हणतो आपण. तर ते आकृती कशी दिसते ते एकदा बघा. किंवा दोन अशा समांतर बाजू असतात, हे लक्षात ठेवा. अशा दोन समांतर बाजू असतात, एक लहान असेल एक मोठी असेल, दोन्ही सेम असतील, काही असेल वॉटेवर, वरची बाजू मोठी खालची बाजू लहान असेल, काही असेल, पण दोन्ही बाजू कशा पाहिजेत, समांतर पाहिजेत. ही पहिली प्रॉपर्टी, त्याची पहिली कंडिशन. ठीक आहे. आणि ह्या दोन ज्या समांतर बाजू आहेत त्याला समजा आपण इथे कनेक्ट करून टाकलं. हे कनेक्ट केल्यानंतर ह्या दोन बाजू परस्परांपासून काहीतरी अंतरावर असतात. हे जे अंतर ना त्याला हाईट असं म्हणायचं. म्हणजे त्याला काय करायचं, हाईट म्हणायचं. हाईट वाढत जाईल किंवा कमी होत जाईल किंवा वाढत जाईल. ती जेवढी हाईट जास्त तेवढं क्षेत्रफळ जास्त, जेवढी हाईट कमी तेवढं क्षेत्रफळ काय होणार, कमी होणार आहे. आणि त्याच्यामध्ये ही जी पहिली बाजू आहे त्याला स्मॉल ए असं म्हणतात. ठीक आहे. आणि ही दुसरी बाजू आहे ना त्याला आपण स्मॉल बी असं म्हणतो. ठीक आहे. असं आपण जस्ट त्याला नावं ठेवली त्यामध्ये. ठीक आहे. आणि मग तुम्हाला विचारलं गेलं या समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ तुम्ही काढून दाखवा. त्याचं क्षेत्रफळ काढायचं कसं बघा आता. तर या प्रकारच्या ट्रॅपेझियमचं क्षेत्रफळ काढण्याची पद्धत बघा सगळ्यांनी. काय करायचं, 1/2 गुणिले, नीट आहे का सगळ्यांनी, 1/2 गुणिले समांतर बाजूंच्या लांबीची बेरीज घ्यायची. म्हणजे काय करायचं, इकडचा हा जो ए आणि हा जो बी आहे यांची बेरीज घ्यायची. म्हणजे कसं, ए प्लस बी असं घ्यायचं आणि त्याला गुणायचं कशाने माहिती आहे का, त्याला गुणायचं त्यांच्या दोघांच्या मधल्या अंतराने. म्हणजे दोघांच्या मधला अंतर म्हणजे त्याची हाईट असणार आहे ती, तर त्याला म्हणतात हाईट गुणिले एच. हा आपला फॉर्म्युला. ए आणि बी ह्या त्या दोन समांतर बाजू आहेत, यातली एक बाजू मोठी एक बाजू छोटी, वाटेवर कसं असेल. ही आकृती तुम्हाला लोकांना अशी जरी दिली, इकडे बघा सगळ्यांनी, अशी जरी दिली तरी पण चालतंय. मग याला काय म्हणायचं, याला ए म्हणायचं. ठीक आहे. आणि याला काय म्हणायचं, याला बी म्हणायचं. याने काही फरक पडत नाही. आणि दोघांच्या मधलं जे काय अंतर असेल त्याला आपण हाईट एच असं म्हणतो. हे असं दिलं तरी चालते, असं दिलं तरी चालते. त्याला दोघांना पण हा फॉर्म्युला अप्लाय होऊ शकतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आणि मग आता त्याच्यानंतर याच्यावरती आता आपण गणित बघूया. काय गणित दिलं बघा. एका समलंब चौकोनामध्ये समांतर बाजूंची लांबी ही 24 आणि 40 सेमी आहे. म्हणजे आता मी आकृती तुम्हाला काढून दाखवतो. एका समलंब चौकोनामध्ये समांतर बाजूंची लांबी ही त्याने दिल्यानुसार आपल्याला त्याने काय म्हटलं, 24 आणि 40. तर 24 आणि 40, तर ही बाजू 24 आहे आणि ही बाजू किती आहे बाबांनो, 40 आहे. ठीक आहे. आणि मग याला आपण कनेक्ट केलं, समजा याला कनेक्ट करून तुम्हाला दाखवलं मी. आणि त्या दोन बाजू परस्परांपासून त्या 13 सेमी अंतरावर आहेत. परस्परांपासून त्या 13 सेमी अंतरावर आहेत. म्हणजे ह्या दोघांच्या मधलं जे काय डिस्टन्स आहे, या दोघांच्या मधली जी काय हाईट आहे ती 13 सेमी हाईट आहे. किती, 13 सेमी आहे. तर त्याचे क्षेत्रफळ किती. मग तुम्हाला मी आत्ता जो काही फॉर्म्युला शिकवला, कोणता फॉर्म्युला, की समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले ह्या दोन्ही पॅरलल बाजूंची, ह्या दोन ज्या समांतर बाजू आहेत ना त्यांच्या लांबीची काय करायची, बेरीज घ्यायची. ठीक आहे. याला आपण ए म्हणतो, याला आपण बी म्हणतो, असंच फॉर्म्युला आहे तो आपला. ठीक आहे. दोन समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज घ्यायची आणि त्याला गुणिले काय करायचं, दोघांच्या मधलं अंतर किती, मग दोघांच्या मधलं ती हाईट किती, हे लक्षात घ्या. आणि मग किमती टाकायच्या. किमती टाकताना सिंपल आहे ते बघून लिहायचं. ए आणि बीच्या किमती काय आहेत, तर एची किंमत आहे 24, बीची किंमत आहे 40. याला आपण ए असं म्हणतो, याला आपण बी असं म्हणतो. ठीक आहे. सो एची किंमत 24, बीची किंमत 40 आहे. इथे लिहून टाकलं आपण 24 आणि 40. आणि त्याला गुणिले एच किती आहे, एच म्हणजे दोघांच्या मधलं अंतर, ते किती बाबांनो, हे 13. याला आपण हाईट म्हणतो, एच असं म्हणतो. तर हे असेल 13. आणि मग आता आपण याला सॉल्व्ह करत असताना आता एकदम साधं पहिली बेरीज करून घ्या. 1/2 गुणिले 24 आणि 40, ते 40 आणि 20 किती, 60 आणि वरचे 4 64 बनलं. आणि गुणिले किती बाबांनो, तो 13 आहे. आता हे सॉल्व्ह करायचंय. 2 ने 64ला भाग जातोय, देऊन टाकायचा. तर 2×3 = 6, 2×2 = 4 आणि मग ह्या दोघांचा गुणाकार 13×2 इथं 26चा 6, हातचा आला 2, 13×3 = 39. 39 आणि 2 आपण जर ऍड केलं तर तुम्हाला इथे मिळतं 41, 416. तर उत्तर असेल आपलं काय, तर 416 चौरस सेंटीमीटर. 416 काय, तर 416 चौरस सेंटीमीटर हे तुमचा आन्सर असेल. ठीक आहे. सो आपला पर्याय क्रमांक किती, तर पर्याय क्रमांक 3.
तर आपण आत्तापर्यंतच्या क्वेश्चन्समध्ये काय काय पाहिलं, ह्या प्रकारात काय काय पाहिलं आपण. चौकोनाच्या प्रकारामध्ये पहिल्यांदा आपण चौरस पाहिला, चौरसानंतर परत आपण आयत पाहिलं, नंतर त्यामध्ये आपण चौरस आयताची मिक्स गणितं पाहिली, त्यानंतर आपण समांतरभुज चौकोन आणि समभुज चौकोन यातला फरक आपण पाहिला, त्याच्या प्रॉपर्टीज आपण शिकल्या. त्यानंतर आपण समलंब चौकोनाचं जे काही आपण सूत्र होतं ते तयार करून पाहिलं. मग त्यानुसार आपण जे काही गणितं केली ती एवढीच नाही तर आणखीन प्रॅक्टिससाठी गणितं तुम्हाला लोकांना PDF मध्ये मी देतोच आहे. ती PDF मधली गणितं आणखीन करा, आपल्या पुस्तकातली काही गणितं करा. आणि हा प्रकार याच्यानंतर आता पुढचा प्रकार जो आहे तो आहे वर्तुळ आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ. परत वर्तुळाचं तुम्हाला लोकांना जे काही परिघ म्हणतो आपण ते करायचंय आणि त्याच्यावरती आधारित इतर काही गणितं, वर्तुळ पाकळी असेल, वर्तुळ कंस असेल, हे सगळं आपण आता पुढच्या प्रकारामध्ये पाहतो. आता पुढचा प्रकार तो टाईप नंबर 3 म्हणजे तो म्हणजे वर्तुळ. आता वर्तुळामध्ये आपल्याला थोडंसं बेसिक स्टडी करायचं आहे. त्या वर्तुळामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आतमध्ये वर्तुळाचे जे काही घटक असतात आपण ते तर समजून घेऊ. त्याच्यामध्ये नेमका आता हा जो वर्तुळ तुम्हाला लोकांना मी समोर दाखवला आहे, या वर्तुळामध्ये जर आपण पाहिलं तर याच्यातला हा जो काही केंद्रबिंदू आहे, ठीक आहे, या केंद्रबिंदूपासून जर आपण इथपर्यंत जी काही लाईन ड्रॉ करतो, ठीक आहे, त्याला म्हणतो आपण रेडियस, म्हणजे त्याला म्हणतो आपण त्रिज्या. तर लक्षात घ्या सगळ्यात पहिलं आपण काय शिकतो यामध्ये, तर आर म्हणजे रेडियस, ठीक आहे, आणि ते रेडियस म्हणजेच काय, ते रेडियस म्हणजे आपण मराठीमध्ये त्याला आपण त्रिज्या असं म्हणतो, ठीक आहे. तर अशा प्रकारच्या ज्या काही त्रिज्या तुम्हाला मी दाखवतो, ह्या त्रिज्या अशा वर्तुळामध्ये अनंत काढता येतात. म्हणजे इथे एक दाखवली, इथून पण काढता येते, इथून पण काढता येते, अशा अनंत त्रिज्या आतमध्ये दाखवता येतात. त्याच्यानंतर ह्या वर्तुळामध्ये समजा आता कुठल्याही दोन बिंदूला कट करून जाणारी लाईन म्हणजे काय, तर समजा आता इथून इथपर्यंत एक लाईन मी दाखवली, ठीक आहे, आणि त्या लाईनला असं एक नाव दिलं आपण, समजा त्याला म्हटलं आपण AB. तर अशीच लाईन आपण इथून सुद्धा काढू शकतो, इथून सुद्धा काढू शकतो, अशा आपण अनंत अशा प्रकारे आपण लाईन्स काढू शकतो. या प्रकारच्या लाईन्सला ही जी काही AB तुम्हाला असं दाखवलं मी, त्या ABला काय म्हणतात, तर AB या रेषेला त्याला आपण जीवा असं म्हणतो. लक्षात घ्या काय म्हणतो आपण त्याला, जीवा असं म्हणतो. जीवा म्हणजे कॉर्ड, जीवा म्हणजे कॉर्ड, हे लक्षात घ्या सगळ्यांनी, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ही जी जीवा असते, आता ह्याच्या अनेक प्रकारच्या लांबी आहेत. हे अनंत तुम्हाला लोकांना जीवा सांगितले मी, ते इथून दाखवता येते, इथूनही दाखवता येते, इथूनही दाखवता येते. तर अशी एक जीवा असते, जी जीवा अशी एक म्हणजे अशा अनंत जीवा असतात, जी जीवा समजा वर्तुळाच्या केंद्रबिंदूमधून जात असेल, म्हणजे ही सगळ्यात मोठी जीवा झाली. त्याला आपण नाव दिलं समजा इथं CD, त्याला आपण नाव दिलं CD. ज्या जीवेमध्ये ही जीवा ही केंद्रबिंदून जात असल्यामुळं त्याच्यामध्ये इकडं एक रेडियस आली, इकडे एक रेडियस आली, अशा प्रकारच्या दोन रेडियस त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. अशा प्रकारच्या दोन त्रिज्या त्याच्यामध्ये असतात आणि ह्या दोन त्रिज्या मिळून ती जीवा तयार होते. अशा प्रकारची सगळ्यात मोठी जी जीवा असते ना त्याला व्यास असं म्हणतात मित्रांनो. याच्यामध्ये जी काही CD आहे ना, CD, त्या CDला आपण काय म्हणतो, तर CDला आपण व्यास असं म्हणतो. व्यास म्हणजे डायमीटर. व्यास म्हणजे काय, तर व्यास म्हणजे डायमीटर. आणि हा जो व्यास असतो हा दोन त्रिज्यांच्या बरोबर असतो. म्हणजे आपण त्याला असं म्हणू शकतो की व्यास बरोबर काय, तर व्यास बरोबर 2 गुणिले त्रिज्या मित्रांनो. व्यास बरोबर काय, 2 गुणिले त्रिज्या, ठीक आहे. त्याला इंग्रजीमध्ये जर आपण डिनोट केलं तर असेल व्यास म्हणजे डायमीटर आणि 2 गुणिले त्रिज्या म्हणजे 2 गुणिले रेडियस, 2 × r, ठीक आहे, लक्षात घ्या. सो या पद्धतीमध्ये हे सगळं बेसिक आहे सगळं वर्तुळाचं. आणि त्या बेसिकनुसार आता हे आपण काय काय पाहिलं, आपण जीवा शिकलो, याच्यामध्ये जीवा पाहिली आपण, व्यास पाहिला, व्यास म्हणजे 2 त्रिज्यांच्या बरोबर असतो आपण तेही पाहिलं. आणि मग त्याच्यानंतर त्यामध्ये दुसरा एक भाग असतो तो म्हणजे वर्तुळाची स्पर्शिका. काय असतं, वर्तुळाची स्पर्शिका. आता या वर्तुळाच्या स्पर्शिकेमध्ये काय नेमका सिनारिओ काय तो बघा. समजा उदाहरणार्थ तुम्हाला एखादं वर्तुळ मी दाखवलं, तर आता ह्या वर्तुळामध्ये हे बघा, आता हे जर तुम्हाला लोकांना वर्तुळ मी दाखवलं, या वर्तुळाच्या बाहेर, ठीक आहे, या वर्तुळाच्या बाहेर समजा आपण एखादा इथं बिंदू दाखवला, इथं कुठला एखादा बिंदू आपण दाखवला, तर या बिंदूपासून या वर्तुळाला आपण किती स्पर्शिका काढू शकतो, तर आपण याच्यामध्ये आपण 2 स्पर्शिका काढू शकतो. मग ते कसं ते तुम्हाला लोकांना ते सांगण्याच्या आधी पहिल्यांदा आपण काय करूया, नेमकं ह्याची प्रॉपर्टी काय आपण ती पहिल्यांदा शिकून घेऊया. म्हणजे प्रॉपर्टी कशी, जर हा काय वर्तुळाचा केंद्रबिंदू असेल आणि एखादी स्पर्शिका समजा वर्तुळाला अशा प्रकारे स्पर्श करून चालली असेल आणि स्पर्शिका ही वर्तुळाला केवळ एकाच बिंदूमधून आणि ते पण बाहेरच्या बिंदूमधून स्पर्श करून जाते. इथून जर असं दाखवलं तर ह्याला स्पर्शिका म्हणता येणार नाही, कारण हे पुढे जर आपण चालू ठेवलं ते पुढे 2 बिंदूमध्ये स्पर्श करते, लक्षात ठेवा. म्हणजे स्पर्शिका म्हणता येणार नाही, ही जीवा बनून जाते आपोआप. पण ही जे तुम्हाला दाखवलंय याला जर तुम्ही लोकांनी असं पुढे असं चालू ठेवलं तर ही एकाच बिंदूमधून स्पर्श करून पुढे जाते, म्हणून त्याला स्पर्शिका असं आपण नाव दिलेलं आहे. आणि मग याच्यामध्ये आता आपण जर व्यवस्थित या स्पर्शिकेचा जर विचार केला तर या स्पर्शिकेचा हा आपला स्पर्शबिंदू आहे.
हा काय आपला इथला हा स्पर्शबिंदू आहे, हा आपल्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. तर ह्या वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून जर आपल्या वर्तुळाच्या स्पर्शबिंदूपर्यंत आता ह्या स्पर्शिकेपर्यंत जर आपण एक लाईन ड्रॉ केली तर या लाईनचा अर्थ आपण याला म्हणतो आपण त्रिज्या, आपण त्याला काय म्हणतो त्रिज्या. आणि ही काय असते म्हणून स्पर्शिका. तर वर्तुळाची स्पर्शिका आणि वर्तुळाची त्रिज्या परस्परांना कधी पण काटकोनामध्ये छेदतात. काय करतात त्या परस्परांना काटकोनामध्ये छेदतात. आणि मग जर तुम्हाला लोकांना याच्यामध्ये आता प्रॉपर्टी बनवायचं एखादा गणित तुम्हाला लोकांना तयार करून दाखवलं, त्या गणितामध्ये तुम्हाला म्हटलं गेलं ही ए बी नावाची जी काही स्पर्शिका तुम्हाला दाखवली, या स्पर्शिकेची लांबी समजा 12 आहे, 12 सेंटीमीटर असेल, 12 मीटर असेल. या वर्तुळाची त्रिज्या समजा इथं 5 सेंटीमीटर असेल, तर तुम्हाला म्हटलं गेलं की बाबा ह्या ओ बिंदूपासून बी बिंदूपर्यंतचं अंतर किती आहे. त्यामध्ये 100% आपलं एक पायथागोरसचं काहीतरी जे काय आपण प्रमेय म्हणतो ते अप्लाय होतं. आणि पायथागोरसच्या प्रमेयानुसार जर आपण याच्यामध्ये गेलो तर आपण समजा याच्यामध्ये ही जी लाईन तुम्हाला लोकांना जी विचारली याला जर मी एक्स असं मानलं तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार बघा एक्सचा वर्ग बरोबर काय, तर ह्या 5चा वर्ग अधिक इकडच्या 12चा वर्ग अशा प्रकारे सूत्र तयार होते. ठीक आहे. आणि मग त्याच्यामध्ये काय तर एक्सचा वर्ग बरोबर 5चा वर्ग काय, तर 5चा वर्ग 25, 12चा वर्ग काय आला तो 144 आला. आणि मग जर का आपण दोघांची बेरीज केली, दोघांची बेरीज येते 169. आणि मग त्याच्यानंतर जर एक्सचा वर्ग बरोबर 169 असेल तर एक्स बरोबर काय, तर एक्स बरोबर तुम्हाला लोकांना 13 मिळतं, कारण 13चाच वर्ग 169 असतो. अशा पद्धतीने तुम्ही लोक एक्सची किंमत ही काढू शकता पायथागोरसच्या प्रमेयानुसार. पण ते प्रमेय अप्लाय करायच्या आधी हे लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये वर्तुळाची त्रिज्या आणि वर्तुळाची स्पर्शिका परस्परांना काटकोनामध्ये छेदतात. म्हणजे हे पहिलं तुम्ही नोट करून घ्या. त्याच्यानंतर ह्याच्यात आणखीन एक तुम्हाला लोकांना पॉईंट जो आता मी तुम्हाला सांगत होतो की बाबा वर्तुळाला अशा किती स्पर्शिका काढता येतात, तर वर्तुळाला अशा अनंत स्पर्शिका काढता येतात. परंतु वर्तुळाच्या बाहेरच्या एकाच बिंदूपासून, आता बघा सगळ्यांनी समजा वर्तुळाच्या बाहेर आपण समजा एखादा एकच बिंदू दाखवला. ठीक आहे. आता एक तुम्हाला लोकांना इथं वर्तुळ मी दाखवलं, ह्या वर्तुळामध्ये तुम्हाला लोकांना मी असं म्हटलं की आता ह्या वर्तुळाच्या बाहेरच्या बाजूला समजा ह्या बाहेरच्या बाजूला एक साधा सरळ तुम्हाला लोकांना फक्त एकच बिंदू दाखवला, तो बिंदू म्हणजे पी. तर ह्या पी या बिंदूपासून त्या वर्तुळापर्यंत आपण किती स्पर्शिका काढू शकतो, तर आपण जर व्यवस्थित आता स्ट्रेट तर स्पर्शिका जाऊ शकत नाही, शक्यच नाही. तर इथून आपण जर स्पर्शिका काढायला गेलो तर वर्तुळाला इथून ही एक स्पर्शिका लागू शकते, नाहीतर ह्या वर्तुळाला इथून आपण काउंट केलं इथून एक स्पर्शिका लागू शकते. तर अशा प्रकारच्या एका बाह्य बिंदूपासून वर्तुळाला केवळ आणि केवळ 2 स्पर्शिका काढता येतात. तर केवळ आपल्याला 2 स्पर्शिका इथे काढता येतात केवळ एका बाह्य बिंदूपासून, हे लक्षात घ्या. तर तुम्हाला हा प्रश्न जर आला की एखाद्या बाह्य बिंदूपासून वर्तुळाला किती स्पर्शिका काढता येतात, तर म्हणायचं केवळ 2 स्पर्शिका काढता येतात. आणि इथे सुद्धा तेच प्रॉपर्टी लागते की वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून जर आपण स्पर्शबिंदू कनेक्ट केले तिथे काटकोन त्रिकोण तयार होतो, काटकोन तयार होतो. इथून सुद्धा आपण हे जर जॉईंट केलं इथं पण एक काटकोन तयार होतो. तर या पद्धतीमध्ये तुम्ही ही प्रॉपर्टी लक्षात ठेवा की एकाच बाह्य बिंदूपासून वर्तुळाला केवळ 2 स्पर्शिका काढता येतात. त्यानंतर स्पर्शिका आणि जी काही त्रिज्या असते ती परस्परांना काटकोनामध्ये छेदत असते. कशामध्ये? काटकोनामध्ये छेदत असते. हे 2 पॉईंट सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि मग त्याच्यानंतर आता एक त्याच बेसिसवरती आधारित तुम्हाला लोकांनी एक वेगळं गणित विचारले. बघा, ही वर्तुळाची त्रिज्या ही 8 सेमी आहे आणि स्पर्शिका ही 15 सेमी आहे. तर ओबीची लांबी किती? तर याच्यामध्ये ही जी वर्तुळाची स्पर्शिका आहे ती तुम्हाला लोकांना इथे 15 सेमी दिली, वर्तुळाची त्रिज्या तुम्हाला लोकांना 8 सेमी दिली. हा एक इथे काटकोन त्रिकोण तयार होतो. का तयार होतो? कारण स्पर्शिका आणि त्रिज्या परस्परांना काटकोनामध्ये छेदतात. मग तुम्हाला म्हटले ओबीची लांबी किती? तर आता आपण काय करणार की याच्यामध्ये ओबीची लांबी म्हणजे आपण पायथागोरसचा प्रमेय डायरेक्ट वापरून टाकूया. ओबी हा आपला याच्यामध्ये कर्ण आहे. मग कर्णाचा वर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग किंवा पाया वर्ग अधिक उंची वर्ग, कसं पण लिहा. तो 8चा वर्ग अधिक कोणाचा वर्ग, तर 15चा वर्ग. सो 8चा वर्ग किती आला मित्रांनो? इथे 64 आला. 15चा वर्ग आपण इथे 225 लिहिला. हे आपण ऑलरेडी पाठीमागं कुठेतरी काटकोन त्रिकोणात पाहिलं होतं पायथागोरसच्या प्रमेयामध्ये. आणि जर आपण या दोघांची बेरीज केली तर उत्तर येतं 289. आणि मग जर ओबीचा वर्ग हा जर तुम्हाला 289 मिळत असेल तर मग ओबीची किंमत किती? तर 289 कोणाचा वर्ग आहे ते बघायचा. 289 हा 17चा वर्ग आहे. मग आपलं उत्तर असेल 17 आणि हे सेंटीमीटरमध्ये असल्यामुळे 17 सेंटीमीटर. तर आपलं उत्तर असेल 17 सेंटीमीटर. सो इतकं साधं सरळ आणि सिंपल गणित तुम्ही लोक सोडवू शकता, हे लक्षात घ्या. आणखीन त्याच्यामध्ये एक छोटंसं अजून दुसरी एक प्रॉपर्टी तुम्हाला ती एक सांगतो. दुसरी प्रॉपर्टी काय? तर एक दुसऱ्या प्रॉपर्टीमध्ये आपण थोडंसं जाऊया की समजा तुम्हाला लोकांना एक वर्तुळ मी एखादं काढून दाखवलं. तर एखाद्या वर्तुळामध्ये बघा, लक्षात घ्या, हे तुम्हाला एक वर्तुळ मी काढून दाखवलं. तर ह्या वर्तुळामध्ये समजा एखाद्या तुम्हाला लोकांना हा केंद्रबिंदू दाखवला गेला आहे, हा केंद्रबिंदू आहे आणि इथे तुम्हाला लोकांना एक जीवा अशी दाखवली गेली. ठीक आहे, ही एक जीवा आहे. ठीक आहे. आणि ही जी जीवा आहे त्याचं नाव आपण दिलं इथं ए बी. ठीक आहे, हे नाव दिलं आपण ए बी. आणि त्याच्यामध्ये ह्या ओ या बिंदूपासून
या जीवेवरती आपण समजा एखादा एक लंब असं टाकलाय, ठीक आहे, एक लंब दाखवलाय आणि मग त्यात तुम्हाला लोकांना काही किमती दिल्या, त्यांनी काहीतरी किमती अशा दिल्या तुम्हाला. ह्या वर्तुळामध्ये तुम्हाला म्हटलं गेलं की जीवा जी AB आहे त्या ABची लांबी तुम्हाला म्हटली गेली ही 16 सेंटीमीटर आहे. किती सेंटीमीटर आहे? 16 सेंटीमीटर आहे, ठीक आहे. तसेच याच्यामध्ये हा जो O पासून इथे लंब टाकलाय तो म्हणजे OD असं समजू आपण त्याला. काय म्हणू आपण त्याला? OD. आणि तुम्हाला म्हटलं गेलं जे काय OD आहे ना, OD त्याची लांबी आहे केवळ 6 सेंटीमीटर. किती? 6 सेंटीमीटर. आणि तुम्हाला विचारलं गेलं या वर्तुळाची त्रिज्या ही किती सेंटीमीटर असेल हे सांगा. वर्तुळाची त्रिज्या ही किती सेमी असेल तर सांगा. तर लक्षात ठेवायचं यामध्ये जेव्हा वर्तुळाच्या जीवेवरती वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून आपण असा एक लंब टाकतो तेव्हा याचे 2 समान भाग होतात. दोन्ही काय होतात? समान भाग होतात. आणि मग जर आपण याच्यामध्ये जर आपण प्रॉपर्टी पाहिली त्याची टोटल लांबी किती आहे? टोटल लांबी ABची टोटल लांबी किती? AB 16 सेमी आहे. तर या 16 सेमीचे 2 समान भाग झाले म्हणजे काय झालं तर हा भाग हा तुमचा 8 सेमी झाला आणि हा पण भाग काय झाला? 8 सेमी. असे 8 आणि 8चे असे 2 तुकडे झाले. 8 आणि 8 किती बनलं? परत 16 बनलं. आणि त्यात तुम्हाला दिलंय की OD जे काय तुम्हाला लोकांना लंब टाकलाय त्याची तुम्हाला हाईट दिली त्याने 6 सेंटीमीटरची. तर ही बाजू तुम्हाला लोकांना 6 सेमी आहे. आणि विचारलं गेले त्रिज्या किती? तर त्रिज्या तुम्ही जर पाहिलं ह्या वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून ह्या इकल्या बिंदूपर्यंत आपण जर कनेक्शन दाखवलं तिथे तुम्हाला लोकांना एक काटकोन त्रिकोण परत एक तयार होतोय. आणि यालाच आपण म्हणतो काय तर त्रिज्या म्हणजे रेडियस. R म्हणजे रेडियस म्हणजे त्रिज्या. आणि इथे पाहू शकतो हे 8 सेमी आहे, हे 6 सेमी आहे. तर R ची किंमत किती? तर इथे सुद्धा पायथागोरसचं प्रमेय आपल्या होऊ शकतं. करेक्ट आहे. मग आता पायथागोरसच्या प्रमेयानुसार जर आपण गेलो तर काय बनतंय? R चा वर्ग बरोबर ह्या पहिल्यांदा ह्या 6 चा वर्ग अधिक तिकडच्या 8 चा वर्ग. तर 6 चा वर्ग किती बनला? 36. 8 चा वर्ग बनला 64. दोघांची बेरीज केली 100. जर R चा वर्ग बरोबर 100 येत असेल तर मग R म्हणजे काय? तर R बरोबर काय? तर इथं तुम्हाला लोकांना उत्तर मिळणार आहे 10 सेंटीमीटर. जर ते सेमीत दिलं तर सेमीमध्ये, ठीक आहे. सो जे असेल ते असेल. सो तुमचं उत्तर असेल काय? रेडियस असेल 10 सेमी. म्हणजे तुम्हाला लोकांना त्रिज्या किती मिळाली? तर 10 सेंटीमीटर तुम्हाला त्रिज्या मिळाली. झालं, संपलं. मग त्याच्यानंतर आता वर्तुळाचा परिघ म्हणजेच त्याला परिमिती आपण असं म्हणू शकतो. परिघ म्हणजेच परिमिती आणि क्षेत्रफळ. आता पहिल्यांदा वर्तुळामध्ये जर आपण व्यवस्थित पाहणे इकडे व्यवस्थित बघा सगळ्यांनी. हे जे तुम्हाला वर्तुळ दाखवलंय या वर्तुळामध्ये ही जी काय तुम्हाला डार्क बॉर्डर दिसते ना, ह्या बॉर्डरची लांबी म्हणजे वर्तुळाचा परिघ. ह्या बॉर्डरची लांबी म्हणजे काय? वर्तुळाचा परिघ. या वर्तुळामध्ये जर आपण इथं केंद्रबिंदू पाहिला त्या केंद्रबिंदूपासून इथपर्यंत जे काय अंतर असतं ते असतं रेडियस. जे तुम्हाला लोकांना दिलं जातं किंवा कधी विचारलं जातं, वॉट एव्हर जे काय दिलं असेल त्याच्यावर डिपेंड येते. मग तुम्हाला लोकांनी म्हटलं की वर्तुळाचा परिघचं सूत्र काय? तर लक्षात घ्या, 1 नंबर टाका. तर वर्तुळाचा परिघ काढण्यासाठी सूत्र काय असतं? तर 2πr. तर 2πr हे झालं सूत्र त्याचं. मग ते पायची किंमत काय घ्यायची? तर लक्षात ठेवायचं कधी पण ही पायची किंमत तुम्ही लोकांनी घ्यायची आहे 22/7 किंवा और तुम्ही लोक त्याची किंमत घ्यायची 3.14. या दोघांपैकी तुम्ही कुठली किंमत घ्या. जनरली पहिली किंमत जनरली सगळेजण घेत असतात. पहिली किंमत घ्या, तुम्हाला उत्तराला भाग देताना गुणाकार करताना सोपं जातं. आणि परिघ किती घेतला आपण? 2πr घेतला. आणि त्याच्यानंतर या वर्तुळाचं क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय घ्यायचा आहे? तो फॉर्म्युला घ्यायचा आपण काय? तर πr². इथे सुद्धा पायची किंमत तीच 22/7 किंवा 3.14, ठीक आहे. आणि मग आता याच्यावरती आता परिघ म्हणजे काय? तर परिघ म्हणजे बॉर्डरची लांबी आणि क्षेत्रफळ म्हणजे काय? याच्या आतमध्ये एकूण किती क्षेत्रफळ आहे ते म्हणजे तुम्हा लोकांना आपण πr² काढण्यासाठी असलेलं क्षेत्रफळाचं सूत्र, ठीक आहे. मग आता याच्यामध्ये आपण काय आता बेसिक गणित पाहूया. बेसिक गणित नंबर 1 एकदम बेसिक गणित आहे. वर्तुळाची त्रिज्या तुम्हाला 1.4 सेंटीमीटर दिली. तुम्हाला लोकांना R ची किंमत दिलेली त्यांनी 1.4 सेंटीमीटर, ठीक आहे. आणि मग तुम्हाला लोकांना प्रश्न असे विचारले त्याने की ज्या वर्तुळाचा परिघ काढा, त्या वर्तुळाचा परिघ आणि त्याचं क्षेत्रफळ किती असेल ते सांगा, ठीक आहे. मग आता आपण समजा याच्यानुसार आपण जर गेलो व्यवस्थित फक्त सगळ्यांनी अंडरस्टँड करायचं आणि कुठल्या पद्धतीने मी कसं करतो एवढं समजून घ्या सगळ्यांनी काय ते. मग आता रेडियस तुम्हाला 1.4 सेंटीमीटर दिलेली. तुम्ही जेव्हा त्याचा परिघ काढायला जाल तर परिघाचं सूत्र आपलं काय? तर ते आहे 2πr. ते काय पण 2πr. मग त्या 2πr मध्ये आपण किंमत टाकत असताना 2चं 2 पायची किंमत किती घ्यायची? तर 22/7 घ्यायची, ठीक आहे. आणि R रेडियस किती त्याने म्हटलं? त्याने रेडियस म्हटली, त्रिज्या म्हटली 1.4 सेंटीमीटर. तर आपण इथे लिहून टाकलं 1.4 सेमी, ठीक आहे. आता हे दिलेलं समोरचं फक्त जे काही समीकरण आहे ते फक्त सॉल्व्ह करायचं. आणि याच्यामध्ये तुम्ही लोक जर पाहिलं आता या 7ने 1.4ला भाग देत असताना 7 तो 1.4 आहे आणि हा 7 आहे. तर भाग देताना व्यवस्थित भाग द्या. इथं 7 एकच 7 केल्यानंतर इथं 7 शून्याचा भाग लागेल, मग पॉईंट येईल आणि मग तो 14 बनतो. तो बनतो 7 दुने 14. तो काय बनतो? 7 दुने 14. आणि मग आपलं उत्तर काय बनतं? तर उत्तर येईल आपलं इथं 22 दुने इथं 44 आणि 44 गुणिले इथं 0.2 आणि यांचा गुणाकार थोडा काळजीपूर्वक करा जो आपण दशांश अपूर्णांकात शिकलो होतो. तर 44 गुणिले 2 केलं तर आपलं उत्तर येतं 88. परंतु इथं पॉईंटच्या पुढे इथं तुम्हाला लोकांना दिसते क्लिअरली इथे एक घर आहे म्हणून आपण इथून एक घर मागे यायचं आणि इथे पॉईंट टाकायचा. उत्तर असेल 8.8
आणि परिघ हा बॉर्डरची लांबी दर्शवतो, म्हणून तुम्ही त्याला सेंटीमीटरमध्येच दाखवायचं आहे. जर सेमीमध्ये दिलं तर सेमीमध्ये, आणि जर तुम्हाला लोकांना त्याने मीटरमध्ये दिलं तर मीटरमध्ये. तर उत्तर असेल आपलं 8.8 सेंटीमीटर. मग त्याच्या आता सेम त्या प्रकारे आपण आता क्षेत्रफळाकडे जाऊया. तर जेव्हा तुम्ही लोक वर्तुळाचं क्षेत्रफळ काढत असता तर क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय, तर पाय आर स्क्वेअर. मग पायची किंमत आपली 22/7 आहे, ठीक आहे, परंतु रेडियस किती, आपल्या रेडियस त्यांनी म्हटली 1.4, ठीक आहे. मग इथं रेडियसची किंमत इथं 1.4 लिहिल्यानंतर त्याचा तुम्हाला लोकांना वर्ग करायचा आहे, ठीक आहे. तो तुम्हाला वर्ग दाखवायचा आहे. मग तुम्ही त्या 1.4ला तुम्ही दोनदा लिहा, नाहीतर 1.4चा म्हणजे 14चा वर्ग करा. असे वर्ग करण्याची मेथड सुद्धा तुम्हाला लोकांना मी दशांश अपूर्णांक शिकवलेली, की पॉईंटवाल्या संख्यांचा वर्ग कसा करायचा. मग आता ते एकदा आपण बघून घेऊ परत एकदा. 22/7 लिहिल्याच्या नंतर इथं गुणिले 1.4चा वर्ग. जर तुम्हाला लोकांना इथे थोडंसं डाऊटफुल असं वाटत असेल तर असं करा, 1.4 गुणिले 1.4 असं तुम्ही त्याला स्प्लिट करू शकता, जे तुम्हाला लोकांना जास्त अवघड नाही, सोपं जाईल ते, ठीक आहे. आणि मग जर असं केलं आणि समजा वर्ग करायचा असेल, 14चा वर्ग 196, आणि 196 केल्यानंतर पॉईंटच्या पुढे एक घर आहे ना, तर त्याची दुप्पट होऊन जाते, तर 1.96 असं येतं. मग तुम्ही तसं करा, किंवा मी तुम्हाला सोप्या पद्धतीने करून दाखवतो कसं ते बघा. आता तर 7ने आपण या 1.4ला भाग देऊ, कसं सेम मागासारखंच. सो 700.7×2=14, ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर इथं 22चं 22 मी असंच ठेवलं, गुणिले आपण, नाही तर आपण असं काम करून घेऊ की याच्यामध्ये आपण समजा आपण 22 आणि 0.2चा गुणाकार केला तर सोपं जाईल बरं तुम्हाला. 22 दुने 44, 22 दुने 44 केलं की इथे पॉईंटच्या पुढे एक घर आहे, तर इथे एक पॉईंट देऊन टाकायचं, ते बनलं 4.4, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याला गुणिले किती, परत 1.4 आहे, म्हणजे आपण हा गुणाकार सुद्धा तिथे बेसिकमध्ये शिकलो होतो, ठीक आहे. आता 44 आणि 14 असं आपण समजू, त्याला काय म्हणू आपण, त्याला 44 आणि 14 यांचा गुणाकार. सो 14ने गुणाकार करायचा, तर 14ने गुणताना 14 चोक 56 इथे 6, हातचा आला किती 5, परत 14 चोक 56 आणि तो जो 5 आहे तो ऍड केला की इथे उत्तर येते 61. आणि मग आता पॉईंटच्या पुढे घरं बघायची किती आहेत, इथे एक घर आहे आणि इथे एक घर आहे, अशी किती घरं आहेत, 2 घरं झाली. मग आपण 2 घरं पाठीमागे यायचं, इथून 2 घरं, एक घर आणि 2 घर पाठीमागे की उत्तर येतं 6.16. आपलं उत्तर असेल 6.16. आणि हे क्षेत्रफळ असल्यामुळं ते चौरस सेमीमध्ये येणार आहे. याला म्हणायचं हे चौस सेमीमध्ये असेल, काय असेल ते चौरस सेंटीमीटरमध्ये असेल. मग आपलं उत्तर बघायचं 6.16 कुठे, आणि मग ते 8.8 आणि 6.16 हे तुम्हाला लोकांना पर्याय नंबर 2 मध्ये क्लिअरली दिसतं. झालं, सिंपल आहे. फक्त हे जे भागाकार केलेत, जे गुणाकार केलेत, भागाकार गुणाकार जे केलेत, यात मिस्टेक नसावी. हे जे मिस्टेक केली तर मग ते सगळं आहे ते पण जाईल, ठीक आहे. मग आता आपण पुढे बघूया.